आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्पीय बजेट सादर होणार असून यामध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी यासाठी सामान्य शेतकऱ्यांनी तसेच शेतकरी स्वाभिमानी संघटना यांच्यात तसेच आडगाव पिशोर येथील शेतकऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य महामार्ग 211 कन्नड सिल्लोड या रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले असून यावेळी पिशोर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक व्ही.बी. फरताडे यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये या स्थापन झालेल्या सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी देणार ही घोषणा केलेली होती। त्या संदर्भात आज अर्थसंकल्पनीय अधिवेशन महाराष्ट्र राज्याचं होणार आहे। आम्हाला महाराष्ट्र शासनाला या मोर्चाद्वारे असं निवेदन करायचं आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झाली पाहिजे। तुम्ही दिलेलं आश्वासन या ठिकाणी पाळलं गेलं पाहिजे, कारण तुमच्या चुकीच्या धोरणामुळे तुम्ही पाडलेल्या बाजारभावामुळे आमचा शेतकरी हा रस्त्यावर आलेला आहे आणि आमच्या पिकाला भाव नसल्यामुळे आमच्यावरचं जे कर्ज आहे ते फेडण्यासाठी आम्ही सक्षम नाही। या देशातल्या तमाम उद्योगपतीचं 25 लाख कोटी कर्ज या केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने या ठिकाणी माफ केलेलं आहे, पण शेतकऱ्याचं फक्त 10 लाख कोटी संपूर्ण भारतातल्या शेतकऱ्यांचं 10 लाख कोटी कर्ज माफ करण्यासाठी या सरकारला पैसे नाही। आमच्याकडून जीएसटीच्या माध्यमातून हेक्टरी कमीत कमी 20,000 रुपये या ठिकाणी उत्पादन व खर्च आधारित जीएसटी घेतला जातो। आमचा जीएसटी आम्हाला कधी वापस मिळत नाही, म्हणून आम्हाला शेतकऱ्यांना या सरकारला एक विनंती करायची आहे की येत्या अधिवेशनामध्ये तुम्ही आमच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी ही सरसकट करावी। कुठल्याही त्यामध्ये नियम आणि अटी न लावता शेतकऱ्यांची कर्जमाफी ही सरसकट झालीच पाहिजे। यासाठी आडगाव येथील रहिवाशांनी शेतकऱ्यांनी या ठिकाणी हा रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। या तुमच्या माध्यमातून सरकारपर्यंत ही बातमी जावी एवढी इच्छा आपल्या मागण्या आणि ही कर्जमाफीची आहे। त्याचप्रमाणे इथल्या स्थानिकच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या आमचे गणेशराव तुम्हाला या ठिकाणी सांगतील। गणेशराव, या महाराष्ट्रावर जे संकट आले आतापर्यंत शेतकऱ्यावर, महामारी कोरोना आला त्याच्यातूनही सावरला, दुसरीकडे अतिवृष्टी आली, नापिकी आली, दुष्काळ आला आणि हे करत असताना आतापर्यंत या शासनाने कर्जमाफी करतो म्हणून शेतकरी हा थकीत राहिला आणि त्या थकीत कर्जाला शासनाकडून आणि बँकेकडून समन्स कोर्ट वॉरंट आले। त्या पीक कर्जाला सिबिलची अट लावली आणि त्या कर्जामध्ये यांचे नुकसान भरपाईचे विम्याचे पैसे जमा होतात आणि ते कर्ज खात्यात ते लावून घेतात। हे लावू नये यासाठी हे आंदोलन आहे आणि या गावाला जेमतेम परिस्थिती जमिनीची पाणी कमी असल्यामुळे जे पाटाचं पाणी आहे हे पुढे 5-5 किलोमीटर पुढे सरकवण्यात यावं आणि या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेचा जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी याचं संपूर्ण कर्जमाफी या अधिवेशनामध्ये व्हावी हीच आमची शासनाला एवढी विनंती आहे। हा शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे, आज खेडेगावामध्ये आहे, उद्या मुंबई इथल्या आझाद मैदानावरही उतरू शकेल, याची शासनानं काळजी घ्यावी।